इंग्रजीमध्ये कोणत्याही वाक्यामध्ये मुख्य क्रियापदाचा वापर हा ऍक्शन अर्थात कृती दर्शवण्यासाठी केला जातो. कोणत्याही भाषेच्या वाक्यामध्ये कृती दर्शवायची असेल तर मुख्य क्रियापद हा शब्दाच्या जातीपैकी एक महत्वाचा भाग आहे. इंग्रजीमध्ये शब्दाच्या जातीला आपण पार्ट्स ऑफ स्पीच असे म्हणतो, म्हणजेच त्यापैकी एक प्रकार आहे वर्ब. इन इंग्लिश देर आर टू ब्रांचेस ऑफ वर्ब, helping verb or auxiliary and main verb. In this video we are going to learn about main verb. मुख्य क्रियापदाची रूपे आपण इंग्लिशमध्ये V1, V2, V3 या प्रकारेच वापर करतो, परंतु आज आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीनं मेन व्हर्बचा वापर करतोय, जेणेकरून विद्यार्थ्यांना सहज लक्षात यावं. दे कॅन अंडरस्टँड इझिली. लेट अस लर्न. सुरुवातीस आपण शिकूया मुख्य क्रियापदाचं संक्षिप्त रूप नेमकं काय आहे. MV1 मेन व्हर्ब रूट, MVSESIS मेन व्हर्ब SESIS फॉर्म, MV2 मेन व्हर्ब पास्ट टेन्स, MV3 मीन्स मेन व्हर्ब पास्ट पार्टिसिपल, MVING मीन्स मेन व्हर्ब ING फॉर्म मीन्स present participle. How to use and where to use main verb in English. मुख्य क्रियापदाचा इंग्रजीमध्ये कोणत्या वाक्यामध्ये, कोणत्या काळामध्ये आणि कोणत्या प्रयोगामध्ये वापर केला जातो, आता आपण ते पाहूया. मुख्य क्रियापदाचे मूळ रूप म्हणजे संक्षिप्त भाषेमध्ये MV1 आपण त्यास म्हणूया. विद्यार्थ्यांना सहज सोप्या भाषेमध्ये शिकता यावं अशा प्रकारे मी शिकवतोय. मुख्य क्रियापदाच्या मूळ रूपाचा वापर ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये करता आय, वी, यू, दे मीन्स सब्जेक्ट आय, वी, यू, दे आणि एनी प्लुरल सब्जेक्ट ऑर नाउन यानंतर मुख्य क्रियापदाचं मूळ रूप वापरतात. सिंपल प्रेझेंट आणि सिंपल पास्ट टेन्स मध्ये म्हणजे साधा वर्तमान आणि साधा भूतकाळामध्ये. वाक्य जर इंट्रॉगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक आणि निगेटिव्ह आणि नकारात्मक असेल तर टू डू चे हेल्पिंग व्हर्ब डू, डज, डीड नंतर किंवा त्यासोबत मुख्य क्रियापदाचे मूळ रूप वापरतात. सिंपल फ्युचर टेन्स साधा भविष्य काळ यामध्ये शॅल, विल या हेल्पिंग व्हर्ब सोबत मुख्य क्रियापदाचे मूळ रूप वापरतात. त्याचबरोबर इन मॉडल ऑक्झिलरी मीन्स कॅन, कुड, शुड, वुड, मे, माइट, मस्ट, हॅव टू, हॅज टू, हॅड टू, शॅल हॅव टू, विल हॅव टू, नीड टू, ऑट टू, गोइंग टू, डेअर टू यासोबत MV1 मीन्स मुख्य क्रियापदाचे मूळ रूप मेन व्हर्ब शुड बी युज्ड. नोट दॅट मुख्य क्रियापदाचे मूळ रूप पॅसिव्ह व्हॉइसच्या म्हणजेच कर्मणी प्रयोगामध्ये कधीही वापरले जात नाही. मेन व्हर्ब SESIS फॉर्म is used only in simple present tense. फक्त साध्या वर्तमान काळामध्ये जर करता he, she, it किंवा कोणताही एकवचनी करता नाम मीन्स सिंग्युलर पर्सन असेल तर फक्त साधा वर्तमान काळामध्येच MVSES म्हणजे मुख्य क्रियापदाचे SESIS रूप वापरतात. मुख्य क्रियापदाचे दुसरे रूप म्हणजे मेन व्हर्ब पास्ट टेन्स. फक्त ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये वाक्य जर साधा भूतकाळ म्हणजे सिंपल पास्ट टेन्स मध्ये आणि ते सुद्धा जर वाक्य असर्टिव्ह मध्ये असेल आणि सिंपल पास्ट टेन्स मध्ये असेल तरच MV2 मीन्स मुख्य क्रियापदाचे दुसरे रूप वापरतात. मेन व्हर्ब पास्ट पार्टिसिपल मीन्स आपण त्यास MV3 असं संक्षिप्त रूप वापरतो. मुख्य क्रियापदाच्या तिसऱ्या रूपाचा वापर ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये जर वाक्य परफेक्ट प्रेझेंट, परफेक्ट पास्ट आणि परफेक्ट फ्युचर म्हणजेच पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ आणि पूर्ण भविष्य काळामध्ये असेल तर MV3 पास्ट पार्टिसिपलचा वापर होतो. आणि कोणत्याही पॅसिव्ह व्हॉइस मधील वाक्यामध्ये MV3 म्हणजेच मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप वापरले जाते. मेन व्हर्ब ING form means present participle of main verb is used only in continuous tense. म्हणजेच मुख्य क्रियापदाच्या ING रूपाचा वापर
ऍक्टिव्ह व्हॉइसमध्ये वाक्य जर चालू किंवा अपूर्ण काळामध्ये असेल, म्हणजेच कंटिन्युअस किंवा प्रोग्रेसिव्ह किंवा इम्परफेक्ट टेन्समध्ये असेल, त्यापैकी प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर या 3 काळामध्ये असेल तर मुख्य क्रियापदाच्या आयएनजी रूपाचा वापर केला जातो आणि ते सुद्धा वाक्य ऍक्टिव्ह व्हॉइसमध्ये असेल तर. एक विशेष नोंद, इम्पॉर्टंट नोट, की कोणत्याही आज्ञार्थी वाक्याच्या सुरुवातीला म्हणजे इंग्लिशमध्ये इम्परेटिव्ह सेंटेन्सच्या सुरुवातीला नेहमीच मुख्य क्रियापदाचे मूळ रूप म्हणजे मेन व्हर्ब रूट वापरले जाते. मराठीमध्ये कोणत्याही मुख्य क्रियापदाच्या मूळ रूपाच्या शेवटचा अक्षर हे न बाणेचं आणि त्यावर एक मात्रा ने असे असते. वाक्य प्रकारानुसार आणि काळानुसार न बाणेचा ने लोप होतो आणि त्याला वेगवेगळे प्रत्यय जोडले जातात. इंग्रजीमध्ये सुद्धा अशाच प्रकारे मेन व्हर्बची वेगवेगळी रूपे या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेली आहेत. नेक्स्ट व्हिडिओ वी आर गोइंग टू लर्न अबाउट द रूल्स ऑफ मेन व्हर्ब, means how to use yes form, D and ed form and ing form. Thank you.